घटक, नैसर्गिक संसाधने, हवा. हवा म्हणजे काय? पृथ्वीभोवताली असलेले अनेक वायू, धूलिकण, पाण्याची वाफ, बाष्प या सर्वांच्या मिश्रणास हवा असे म्हणतात. हवेत सर्वात जास्त प्रमाणात कोणता वायू आढळतो? त्याचे प्रमाण किती? हवेत सर्वात जास्त प्रमाणात नायट्रोजन हा वायू आढळतो. त्याचे हवेतील प्रमाण 78% असते. हवेतील ऑक्सिजन वायूचे प्रमाण किती असते? हवेतील ऑक्सिजन वायूचे प्रमाण 21% असते. हवेतील ऑक्सिजन वायूचा उपयोग काय? ज्वलनासाठी तसेच सजीवांना श्वसनासाठी हवेतील ऑक्सिजन वायू उपयोगी आहे. विजेच्या बल्बमध्ये कोणत्या वायूचा वापर करतात? विजेच्या बल्बमध्ये अर्गॉन वायूचा वापर करतात. इंधन ज्वलनातून हवेत कोणते घातक घटक सोडले जातात? इंधन ज्वलनातून हवेत नायट्रोजन डायऑक्साईड, कार्बन डायऑक्साईड, कार्बन मोनॉक्साईड, सल्फर डायऑक्साईड हे घातक घटक सोडले जातात. ओझोन वायूचा थर कोठे आढळतो? वातावरणाच्या स्थितांबर थराच्या खालच्या भागात ओझोन वायूचा थर आढळतो. ओझोन वायूच्या थराला संरक्षक कवच का म्हणतात? सूर्यापासून येणारी अतिनील किरणे सजीवांसाठी हानिकारक असतात. ही किरणे ओझोन वायू शोषून घेतो, त्यामुळे सजीवांचे रक्षण होते. म्हणून ओझोन वायूच्या थराला संरक्षक कवच असे म्हणतात. कोणते वायू हवेत मिसळल्यास ओझोनच्या थराचा नाश होतो? क्लोरोफ्लोरोकार्बन्स तसेच कार्बन टेट्राक्लोराइड हे रासायनिक वायू हवेत मिसळल्यास ओझोनच्या थराचा नाश होतो. ओझोन संरक्षण दिन जगभर कधी साजरा करतात? ओझोन संरक्षण दिन जगभर 16 सप्टेंबर रोजी साजरा करतात. धन्यवाद.